नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। धनानि भूमो पश्वश्च गोष्टी, भार्या गृहद्वार जनस्मशाने, देहश्चितायां परलोक मार्ग, कर्मानुगुगच्छति जीवैकः। या श्लोकामध्ये शास्त्रकारांनी मनुष्याच्या जीवनामध्ये शेवटच्या कालावधीमध्ये इहलोकाचा निरोप घेऊन परलोकाला जात असताना जे काही सोबत घेऊन जाणार आहे याचं वर्णन केलेलं आहे। आणि ज्यांच्यावरती आपण नितांत प्रेम करतो ते इथंच राहणार आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे। प्रथमतः शास्त्रकार म्हणतात धनाने भूमो पश्वश्च गोष्टी, आपण या जगतामध्ये जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत एका गोष्टीच्या मागे धावतो, ती म्हणजे धन। आणि ज्या धनाच्या मागे धावतो ते धन आपल्याला प्राप्त होत नाही। आणि मग हे मिळवण्यासाठी मनुष्य जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नामध्ये संपूर्ण जीवन त्याचं निघून जातं। आणि संपूर्ण जीवन निघून गेल्याच्या नंतर शेवटी ज्याच्यासाठी प्रयत्न केला ते आपल्याजवळ काय हे राहत नाही। आणि जेही आपण मिळवलेलं असतं हे संपूर्ण धन पूर्वीच्या कालावधीमधला विचार केला तर त्यावेळेस ते संपूर्ण धन ते पूर्वीचे लोक जमिनीमध्ये पुरून ठेवायचे किंवा जमिनीमध्ये ते ठेवल्या जायचं। म्हणून शास्त्रकारांनी काय म्हटलं तर धनानी भूमो म्हटलेलं आहे। आणि अलीकडच्या काळामधला जर विचार केला तर हे जे धन आहे हे संपूर्ण धन ज्या ठिकाणी राहतं ते ठिकाण म्हणजे बँक आहे। म्हणून आपण कमावलेलं धन एकतर जमिनीमध्ये राहणार किंवा बँकेमध्ये राहणार, ते आपल्या सोबत येणार नाही। आणि त्यानंतर दुसरा विचार मांडलेला आहे, ज्या धनाचा विचार केलेला आहे ते धन म्हणजे पशु पक्षी आहेत। कारण काही लोकांकडे भरपूर जमीन आहे, भरपूर संपत्ती आहे आणि भरपूर पशु आहेत। काही काही लोक कुत्र्यावरती एवढं प्रेम करतात की एका ताटामध्ये घेऊन त्यांना जेवतात, परंतु त्या पशुवरती आपण कितीही प्रेम केला तर तो पशु आपल्या सोबत येणार नाही। पूर्वीच्या कालावधीमध्ये गायी म्हशी घोडे हे त्यांचं धन होतं आणि ते धन त्यांच्यावरती ते अतोनात प्रेम करायचे, अत्यंत प्रेम करायचे। आणि ते सुद्धा धन त्यांच्या सोबत येत नव्हतं, म्हणून ते संपूर्ण धन कुठं राहत होतं, गोठ्यामध्ये राहत होतं। आणि या गोठ्यामध्ये राहणाऱ्या धनाचा सुद्धा त्या माणसाला काहीही उपयोग नव्हता। म्हणून शास्त्रकार सांगतात की धन हे पशु हे गोठ्यामध्येच राहणार आहेत। त्याच्यानंतर त्यांनी विचार केला धनाने भूमो पश्वश्च गोष्टी, भार्या गृहद्वारे जनस्मशाने, ही जी आपली पत्नी आहे, ज्या पत्नीवरती आपण अत्यंत प्रेम करतो ती सुद्धा आपल्यावरती खूप प्रेम करते। लग्न झाल्यापासून ती कधी माहेरीच गेलेली नाही, म्हणजे सर्वस्वाचा त्याग केला तिनं, आई वडिलांचा त्याग केला, भावा बहिणीचा त्याग केला, आपल्या मित्रांचा इष्टांचा सर्वांचा त्याग केला। आणि त्यांचा त्याग करून जी आपल्याकडे आली तर ती पुन्हा गेलीच नाही, अशी असणारी पत्नी, तिचा आपल्यावरती अत्यंत प्रेम आहे। परंतु ज्या ज्या वेळेस मनुष्य इहलोकाची यात्रा संपून परलोकाच्या मार्गावरती जातो त्यावेळेस पत्नी सुद्धा आपल्या सोबत येत नाही, तर ती कुठपर्यंत राहते तर घराच्या उंबरठ्यापर्यंतच राहते, ती घराच्या बाहेर निघत नाही। म्हणून शास्त्रकारांनी सांगितलं गृहद्वारा जनस्मशाने। आणि त्याच्यानंतर सांगितलं संपूर्ण जगताचा विचार करत असताना जे आपले इष्ट आहेत, जे मित्र आहेत, जे अपतेष्ट आहेत, त्या सर्व लोकांचा विचार करत असताना त्यांनी सांगितलं की हे जे संपूर्ण लोक आहेत हे कुठपर्यंत असतात, मशानापर्यंतच असतात। किंवा ज्या मित्रावरती आपण अत्यंत प्रेम करतो ते मित्र आणि आपण एकाच ताटामध्ये जेवतो, एकाच ग्लासाने घेतो, तरी सुद्धा ते मित्र आपल्या सोबत येत नाहीत, येतात ते मशानापर्यंत। आणि मशानापर्यंत आले की पुन्हा ते आपल्याला मशानामध्ये अग्नीमध्ये टाकून देतात। अग्नीमध्ये टाकल्याच्या नंतर एकदा मनुष्य जळायला लागला की ते तिथनं निघून येतात। आणि निघून आल्याच्या नंतर पुन्हा परत आपल्याला जी 10 दिवसाचा विधी असतो आणि 10 दिवसाच्या विधीच्या नंतर इहलोकाची यात्रा घेऊन निघावं लागतं। त्यावेळेस कर्मानुगुगच्छति जीव एका, जीव
आपला जीवात्मा या मृत्यू लोकामधून आपण केलेले जे चांगले वाईट कर्म आहेत त्यांनाच घेऊन निघत असतो आणि त्यांना घेऊन आपल्या परलोकामध्ये त्या कर्मानुरूप त्याला ते भोग प्राप्त होतात, त्या भोगाला प्राप्त होतो. म्हणून आपल्याला इहलोकातून यात्रा संपून जे जायचं आहे, आपण केलेले चांगले वाईट कर्म हे घेऊनच जायचं आहे. म्हणून शास्त्राने सांगितलं, माणसाने या ठिकाणी आल्याच्या नंतर चांगले कर्म केले पाहिजेत. चांगले कर्म केल्याच्या नंतर ते कर्म आपल्या भल्यासाठी, आपल्या चांगल्यासाठीच उपयोगी पडणार आहे. म्हणून जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी किंवा इहलोकातून परलोकामध्ये जाण्यासाठी, आपला मार्ग सफल बनवण्यासाठी तर काय केले पाहिजेत? कर्मच केले पाहिजेत. असा ह्या शास्त्राच्या या श्लोकाचा भावार्थ आहे. रामकृष्ण हरी.